केडगाव उपनगराचं गेल्या 1 महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले। त्यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झालेत। विद्युत विभागाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री अपरात्री लाईट जात असल्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागते। पावसाळ्याचे दिवस सुरू असून विद्युत विभागांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडणं गरजेचं होतं, मात्र कुठल्याही उपाययोजना झालेल्या दिसत नाहीयेत। लाईट संदर्भात कुठलीही पूर्वसूचना न देता वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांमध्ये विद्युत विभागाच्या विरोधात संतापाची लाट असून येत्या 8 दिवसात केडगाव उपनगराचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा सहाय्यक अभियंता राहुल शिलावत यांना निवेदनाद्वारे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिलाय। यावेळी मनोज कोतकर निवेदनात पुढे म्हणाले की केडगाव उपनगरामध्ये नागरिक मोठ्या संख्येनं वास्तव्यास आली आहेत, मात्र विद्युत विभागाच्या ट्रान्सफॉर्मरची संख्या कमी आहे। 2 पोलमधील अंतर जास्त असल्यामुळे तारा अक्षरशः लोंबकळत आहेत, त्यामुळे देखील वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय। तसेच या परिसरामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने राहत असल्यामुळे त्यांची विजेवरची उपकरणे चालत नसल्यामुळे त्यांचे देखील हाल होत आहेत। तसेच व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची लाईट अभावी मोठे आर्थिक नुकसान होत आहे। विद्युत विभागाचा दूरध्वनी क्रमांक कायमस्वरूपी बंद असतो, त्यामुळे नागरिकांनी तक्रार कुठे करायची, तसेच कर्मचारी अपुरे असल्यामुळे झालेला प्रॉब्लेम तातडीने सोडवता येत नाही। त्यामुळे केडगावकरांना अक्षरशः 1-2 दिवस अंधारात काढावे लागतात। विद्युत विभागाकडे केडगावच्या वीज प्रश्नासंदर्भात वारंवार लेखी निवेदन दिले आहे, तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील केलंय, मात्र प्रश्न सुटला जात नाही। दौंड रस्ता, सोनेवाडी रस्ता, पुणे महामार्ग, लिंक रोड, लोंढेमळा, केडगाव देवी रस्ता विजेअभावी अक्षरशः अंधारात असतात। तरी विद्युत विभागाने येथे 8 दिवसात केडगाव उपनगराचा विजेचा प्रश्न न सोडवल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा महानगरपालिकेचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिलाय। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर। गेल्या 1 महिन्यापासून पूर्ण केडगाव परिसरामध्ये लाईटीचा मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा सुरू आहे आणि तो सोडवण्यासाठी वेळोवेळी MECBच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केलं, त्याचप्रमाणे समक्ष भेटून फोनद्वारे त्यांना वेळोवेळी सांगण्याचं काम केलं। पण अनेक अडचणी या ठिकाणी केडगावकरांना लाईटमुळे जाणवतात। बऱ्याचशा भागामध्ये लाईट दिवसभर राहत नाही। अनेक वेळेस त्या ठिकाणी लाईट नसल्याने शेतकरी कुटुंबात असतील तर त्या ठिकाणी जनावरांसाठी जर चारा हे करायचा असेल तर कुट्टीसाठी लाईट नसते। त्याचप्रमाणे विहिरीतून पाणीवरती घ्यायचं असेल तर मोटरीसाठी देखील लाईट नसती आणि त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतोय। दौंड रोड परिसर असेल, सोनेवाडी रोड परिसर असेल, आरंगाव रोड परिसर असेल, त्याचप्रमाणे पुणा रोड परिसर असेल, लिंक रोड परिसर असेल, म्हणजे पूर्ण केडगाव भागामध्ये ही लाईटची उणीव त्या ठिकाणी नागरिकांना भासते। या ठिकाणी अनेक वेळेस अधिकाऱ्यांना सांगितलंय की जे झाडाच्या फांद्या आहेत त्या तारेमध्ये अडकतात आणि त्यामुळं शॉर्ट सर्किट होतंय, तर त्यामुळं देखील त्या ठिकाणी लाईटच्या अडचणी ह्या जाणवतात। त्याचप्रमाणे जे डिपे आहेत त्यांच्यावरचा लोड हा वाढलाय, त्यामुळं देखील त्या ठिकाणी लाईट जाण्याचं प्रमाण वाढले। काही ठिकाणी पोलची आवश्यकता आहे आणि ती नसल्या कारणानं लांब पोल असल्यानं त्या ठिकाणी देखील तारेला तार चिटकून त्या ठिकाणी लाईट जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। तर आमची या ठिकाणी MECBला विनंती आहे की हा प्रश्न येत्या 7 दिवसामध्ये आपण सोडवावा आणि जर सोडवला नाही तर त्या ठिकाणी केडगावकर मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून केडगावच्या नागरिकांना एक विनंती करण्यात येते की ज्या भागामध्ये लाईटची समस्या असेल, जी काही समस्या असेल, ज्या ठिकाणी डीपीची असेल, काही ठिकाणी पोलची असेल, काही ठिकाणी तारेची असेल, काही ठिकाणी झाडांची असेल, जी काही समस्या असेल ती आपण लेखी स्वरूपात माझ्याकडं जर तुम्ही आणून दिली तर तेच कागद आपल्याला त्या ठिकाणी MECBच्या अधिकाऱ्यांना देता येतील आणि जे काही समस्या आहेत त्या सोडवता येतील। म्हणजे प्रत्येकाने फोनद्वारे किंवा समक्ष भेटून सांगण्यापेक्षा कागदोपत्री जर आपण व्यवहार केला तर नक्कीच आपल्याला MECBकडून ते प्रॉब्लेम सोडवता येतील आणि हे सोडवणं गरजेचं आहे की आता उद्या पावसाळ्याचे दिवस चालू झालेत आणि इथून पुढच्या काळात देखील अनेक अडचणी त्या ठिकाणी MECBला येणार आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपण जर कागदोपत्री MECBबरोबर त्यांना सगळ्या सूचना दिल्या तर तो एक प्रश्न आपला मार्गी लागेल। त्यांना देखील आपल्या भागातील कुठं समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या देखील त्यांच्या पण लक्षात येतील आणि त्या लक्षात आणून देणं, त्यांच्या निदर्शनात आणून देणं हे आपलं काम आहे। म्हणजे
उद्या जे महिनाभर काम जायचं ते 8 दिवसात होईल। आणि या मीडियाच्या माध्यमातून MSEBला देखील एक विनंती करतो की आपण ज्या ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणच्या अडचणी सोडवण्यासाठी खाजगी काही टीम असेल तर त्या बोलून ते झाडं तोडण्यासाठी असेल किंवा महानगरपालिकेची मदत घेऊन त्या ठिकाणी त्यांची जी लाईटची गाडी तिच्या माध्यमातून आपण केडगावकरांचा जो विजेचा खेळखंडोबा चालू आहे हा लपंडाव बंद करावा आणि केडगावकरांना सुरळीत लाईट द्यावी। अन्यथा येत्या 8 दिवसामध्ये MSEBवरती मोठ्या प्रमाणात मोर्चा त्या ठिकाणी घेऊन आल्याशिवाय केडगावचे नागरिक गप्प बसणार नाहीत। एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो।